नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत अंडा करी बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण एका कढईमध्ये मोहरीचं तेल घेतलं आहे. ते छान गरम होऊ द्यायचं. गरम झालं की त्याच्यात आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घेऊ. आता तो 2 ते 3 मिनटं छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आणि मोहरीच्या तेलात एक नंबर भाजी होते, एकदा नक्की करून बघा. छान असं कांदा परतत आला, कांद्याला छान असं तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता त्याच्यात आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे ती टाकून घेऊ आणि तिलासुद्धा भाजून घ्यायची. छान अशी भाजून घेणार आहे. आणि आलं लसूण पेस्ट छान भाजून झाली की 2 टमाटर बारीक करून घेतले प्युरी ती टाकून घेऊ आणि ती पण छान परतून घ्यायची. आणि ती लवकर परतावी म्हणून थोडंसं त्याच्यात मीठ टाकून घेऊ, म्हणजे टमाटर लवकर शिजतं. आता परतून घेऊ. तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान असं तेल सुटलेलं बघू शकता. आता आपण मसाले टाकून घेऊ. आता आपण फक्त एक घाटी मसाला टाकायचा आहे. बाकी सर्व मसाले त्याच्यात असतातच, बाकी काही टाकणार नाही. आणि चवीनुसार मीठ. आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं. ग्रेव्हीला म्हणजे छान अशी तर्री येते. मसाला छान परतून झालेला आहे. आपण अंडी पण उकळून त्याची सालं काढून ठेवून घेतलेली आहेत. छान मसाला भाजला की त्याच्यात आपण अंडी टाकून घ्यायची. पण तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा, म्हणजे काय होतं, टमाटर कच्चा राहिला तर त्याचा स्वाद वेगळा येतो, कांद्याचा वेगळा येतो, आलं लसूण वेगळं वाटतं. आणि छान मसाला भाजला ना एक नंबर भाजी होते. छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. 2 ते 3 मिनटं लागतील. आता अंडी टाकून घेऊ. त्याच्यात 6 अंडी घेतल्यात. छान मसाले असे मिक्स करून घेऊ. मसाल्यामध्ये अंडी परतून घ्यायची 3 ते 4 मिनटं. छान व्यवस्थित त्याच्या आतमध्ये गेलं पाहिजे. आणि आपण अंड्याला एक चीर मारून घेतलेली आहे, म्हणजे मसाला असा रस्सा आतपर्यंत गेला पाहिजे. तर छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण त्याच्यात आपल्या आवडीनुसार पाणी टाकून घ्यायचं. आणि छान अशी उकळी आली की रेडी झाले आपला अंडा मसाला. तर बघू शकता किती छान अशी अंड्याला तर्री आलेली आहे. तर एकदा नक्की